नमस्कार मित्रांनो. पक्ष्यांसाठी पाणवठे. निसर्गातील नैसर्गिक पाणवठे नदी तलाव वाटल्यानंतर छोटे छोटे आणि मोठे पक्षीसुद्धा पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांकडे धाव घेत असतात आणि पाणी शोधताना कितीतरी किलोमीटरचा त्यांचा प्रवास होऊन जातो आणि उष्माघाताने हे छोटे छोटे पक्षी दगावतात. या छोट्या पक्ष्यांसाठी एक छोटासा उपक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून राबवला आणि यांना ही कल्पना सुचवली यांचे शिक्षक राजेश कोबदे सर. आणि हे विद्यार्थी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा उपक्रम खामगाव बुलढाणा रोडवर राबवित असून याची सुरुवात रघुवीर दादा जे आहेत आमचे खामगाव अर्बन बँकेचे, त्यांच्या नामायन या संस्थेच्या प्रांगणातून सुरुवात यांनी केली. रघुवीर दिडेदादासुद्धा हा उपक्रम आपल्या परिसरात राबवित असतात आणि इथूनच मग कलाध्यापक संजय गुरव, राजेश कोबदे सर, सचिन ठाकरे सर या सर्वांनी मिळून हा उपक्रम इथूनच सुरुवात केला. आम्ही तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करत आहोत. शाळेचं नाव काय तुमच्या? जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कदमापूर, कदमापूर, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. बुलढाणा. छान अशी ही मुलं या ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करत आहे. उन्हाळ्यामध्ये पक्षी पाण्यासाठी सैरावैरा इकडे तिकडे भटकत असतात आणि ही चिमणी पाखरं यांना पाणी खूप लागते, कारण की एका सेकंदामध्ये 20पेक्षा जास्त वेळा पक्षी आपले पंख फडफडतात उडण्याकरता आणि त्यांचा प्रवास जो असतो तो किलोमीटरमध्ये असतो आणि वारंवार त्यांना आपल्यापेक्षा माणसापेक्षा जास्त पाणी, इतर प्राण्यांपेक्षा कीटकांना आणि पक्ष्यांना पाणी भरपूर लागतं आणि हे पाणी त्यांना रानात कुठं मिळत नाही. रानातले पाणवठे सगळे आटलेले असतात आणि अशा वेळेस आपण एक आपलं मानवी कर्तव्य म्हणून, कारण की पक्षी ज्या काही कृती करत असतात त्या सर्व कृती त्या आपल्या मानवासाठीच असतात, तेव्हा मानवानीसुद्धा आपली एक जबाबदारी समजून, आपलं एक कर्तव्य समजून या पक्ष्यांसाठी अशी मातीची भांडी, काही जास्त किंमत या भांड्याची नसते, परंतु जर आपण अशा व्यवस्था या पक्ष्यांसाठी जर करून दिल्या तर नक्कीच पक्ष्यांच्या संख्येत वाढ होईल. उष्माघाताने हे पक्षी दगावतील नाही. तर मला आशा आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण नक्कीच अशी पाणवठी आपल्या शेताच्या बांधावर किंवा आपल्या घरी अंगणात सावलीच्या ठिकाणी नक्कीच कराल. का ताई अन दादा जीवई वलासा, जीव माझे नाव द्या मला, द्या मला, द्या मला, घोटभर पाणी द्या मला, घोटभर पाणी द्या मला. कोगदे, सहाय्यक अध्यापक, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापूर. आज आपण पाहत आहोत की या ठिकाणी तापमानाने उच्चांक गाठलेला आहे, माणसं सुद्धा होरपळून निघत आहे, तर लहान जीवांचं काय? तेव्हा या लहान जीवांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे आणि या मुलांना सुद्धा जाणीव व्हावी, त्यांची संवेदनशीलता जागृत व्हावी आणि त्यातून या पक्ष्यांसाठी काहीतरी करता यावं म्हणून या ठिकाणी या चिमुकल्यांच्या मदतीनं आम्ही एक उपक्रम राबवत आहोत. या ठिकाणी आम्ही पाणीपात्र जवळपास खामगाव ते बुलढाणा या रोडवर आम्ही लावत आहोत आणि सर्व प्रवाशांना अशी विनंती आहे की आपण जेव्हा खामगाववरून बुलढाणा जाता तेव्हा किमान आपल्या गाडीमध्ये आपली तर पाण्याची एक बॉटल असतेच, परंतु एक बॉटल या पक्ष्यांसाठी सुद्धा आपण ठेवली पाहिजे अशी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, कारण ती तुमची एक बॉटल हजारो लाखो जीवांचा म्हणजे त्यांचा जीव वाचू शकते. तर अशाच प्रकारे हा झाला एक उपक्रम, परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथं जिथं आपण जाल, जिथं जिथं आपण प्रवास कराल, तिथच्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की जेव्हा आपण प्रवास कराल तेव्हा एक बॉटल ही अन्य प्राण्यांसाठी आपल्याकडे राखीव असावी आणि हे एक पात्र जे आहे जवळपास 30 ते 40 रुपयाला मिळते. आपण वाढदिवसाला पुष्कळ खर्च करतो, परंतु या निसर्गाच्या संवर्धनासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून 30 ते 40 रुपयाचं प्रत्येक पात्र प्रत्येक नागरिकानं जरी एक घेतलं आणि आपल्या परिसरात जरी लावलं
आणि त्याच्यावरून विनंती जरी केली इतरांना की आपण फक्त याच्यासाठी एक पाण्याची बॉटल त्याच्यामध्ये ठेवावी, एवढं जरी केलं तरी आपण लाखो पक्ष्यांचा जीव वाचू शकतो. आणि खरोखर आपण जीवन जगत असताना आपल्याला निसर्गासाठी काहीतरी देणं लागतं, म्हणून आपण या निसर्गाचं हे देणं अशा प्रकारे आपण फेडण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी हे चिमुकले आहेत आणि यांच्या सुद्धा मनावर लहानपणीच एक संस्कार व्हावेत. आपण शिकतो, आपल्याकडे नीतिमूल्य असतात, आपल्या जीवन कौशल्य असतात, पण निसर्गासाठी आपण करतो काय आणि केलं पाहिजे तर इतरांना केलं पाहिजे, पण स्वतःपासून सुद्धा यांनी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याचीच प्रेरणा घेऊन इतरांनी सुद्धा आपण निसर्गासाठी काहीतरी केलं पाहिजे. निसर्गाचं संवर्धन तर केलंच पाहिजे, पण निसर्गातले जे काही वन्यजीव आहेत त्यांचं सुद्धा संरक्षण करणं ही माणसाची जबाबदारी आहे. या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की प्रत्येकानं हा उपक्रम आपापल्या परीनं आपापल्या परिसरात राबवावा.